प्रायोजक कॉटन किंग, इंडियाज लीडिंग मेन्सवेअर ब्रँड इन 100% कॉटन। कांद्याच्या मुद्द्यावरून संसद भवनाच्या मुख्य दारावर विरोधकांचं आंदोलन। महाराष्ट्रातील निलेश लंके आणि रजनी पाटील आणि धैर्यशील माने सहभागी। बांगलादेशात अडकलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी प्रयत्न सुरू। मुख्यमंत्री शिंदेंची परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा। बांगलादेशात आज सरकार स्थापन होणार। नोबेल विजेते मोहम्मद युनूस घेणार शपथ। जळगावात मागील 6 महिन्यांपासून अमृत योजनेमार्फत पाणी येत नसल्यानं नागरिकांचा संताप। पालिका आयुक्तांना शरद पवार गटाचं निवेदन। गुजरात एटीएसची भिवंडीत छापेमारी। तब्बल 800 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त। एटीएसकडून 2 आरोपींना केली अटक। नवी मुंबईतील ऐरोली परिसरात एसटीचा भीषण अपघात। बसमधील 40 ते 45 प्रवासी जखमी। जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू। विधानसभा निवडणुकांसाठी पुणे जिल्हा प्रशासनाची तयारी सुरू। ईव्हीएम मशीनच्या तपासणीला देखील सुरुवात। जळगावच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठातील आवारात बिबट्याचा वावर। अतिरिक्त सुरक्षा रक्षकांची व्यवस्था करण्याची मागणी। कोल्हापूरच्या कळंबा कारागृहात महिनाभरात सापडले 46 मोबाईल। कारागृहाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर। आज भारतासाठी ऐतिहासिक दिवस। नीरजची पॅरिस ऑलिम्पिकच्या फायनलमध्ये धडक। 89.34 मीटर दूर भाला फेकत गाठली फायनल।